नाशिकमध्ये रिंग रोडच्या भूसंपादनादरम्यान महिला शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या सगळ्या पीडित महिलांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे भूसंपादन सुरू आहे त्या दरम्यान अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडून या महिलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे आणि या तक्रारी घेऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या संजय राऊत यांना भेटल्या आहेत। तुमची काय चर्चा झाली नेमकी राऊत साहेबांशी? त्यांना सांगितलं आम्हाला घरात घुसून मारहाण केली, पोरांना मारलं, मुलीला मारलं, सुनाला मारलं, बाकीच्या सुनांना मारहाण केली। बरं घरात घुसून ना असं का आम्ही बाहेर नव्हतो, काही नव्हतो, सुट्टी होती, शनिवार होता आणि मग आम्ही आमचे कामं आवरीत होतो ना आणि हे डायरेक्ट आले तसे गाड्या उभ्या केल्या आणि घरात घुसले। काय म्हणणं होतं त्यांचं? त्यांचं म्हणणं होतं का पोलीस गाडीमध्ये बसा असं। आम्ही म्हणलं आमच्या घरात आहे, आम्ही काहाला बसू पोलीस गाडीमध्ये? आणि लगेच आले, त्या पोराला तर खाली पाडून मारलं, असं आडवं पाडलं, काठीनं मारतोय आहे ना मोबाईलमध्ये असं, आणि मला हातावर काठी मारली। काय झालं नेमकं? सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आम्ही, तुम्हाला सांगते। तो पवन दत्त आहे, अक्षरशः महिलावर अत्याचार केलेला आहे त्यांनी आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जमीन द्यायची नाही, कुठल्याच नाही। तिथून आम्हाला रस्ताच नको आहे, तो असं रस्ता नको आहे आम्हाला, अतिशय थांबवावा या गोष्टी असं। काय सांगाल? पूर्णपणे विरोध आहे रस्त्याला। ज्या दिवशी ते आले ते इतक्या वेगळ्या प्रकारे आले का आमची तयारी पण झालेली नव्हती, आम्ही फक्त चहा पाणी करत होतो आणि ते जबरदस्ती घरामध्ये घुसून आणि मला ओढून एवढं जोरात किचनमधून ओढलेलं आहे आणि ओढत बाहेर आणि गाडी या सगळ्या महिला ज्या आहेत त्यांनी आपली तक्रार जी आहे ती संजय राऊत यांच्याकडे केलेली आहे आणि संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन आता जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना देखील आंदोलनाचा इशारा देत या ठिकाणी आणि शिवसेना या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला आहे। कॅमेरा पर्सन गणेशसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।